असलेल्या युद्धाला आता महिना झालाय। या सगळ्याची झळ भंडारा जिल्ह्यामधल्या पेट्रोलियम आणि गॅस सिलेंडर धारकांना बसती आहे। अनेक गॅस सिलेंडर धारकांना त्याचे सिलेंडर बुक झाल्याचा मेसेज येतोय, सोबतच सिलेंडर डिलिव्हर्ड झाल्याचा देखील मेसेज येतोय। मात्र गॅस एजन्सीमध्ये किंवा गोडाऊनमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना त्यांचा हक्काचा सिलेंडर मिळत नाहीये, अशी परिस्थिती भंडारा जिल्ह्यामधल्या अनेक गॅस एजन्सीच्या केंद्रावरती बघायला मिळाली। भंडारा जिल्ह्यामधील गोबरवाही परिसरामध्ये सध्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिक हवालदिल झालेत। तब्बल 16 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शीतल गॅस एजन्सीमध्ये सिलेंडरचा स्टॉक आला। मात्र तासनतास रांगांमध्ये उभे राहूनही शेकडो ग्राहकांना रिकाम्या हातानेच परतावं लागलंय। 306 सिलेंडर आए और लगभग उन्होंने 100 से 125 सिलेंडर मात्र यहाँ से उन्होंने डिस्पैच किया है। हमारा कहना ऐसा है कि भाई ये शीतल एजेंसी हमेशा का, ये आज का तो व्यवहार नहीं है, इनका हमेशा का व्यवहार रहा है कि यहाँ पर लोकल एरिया में ये सिलेंडर की जो पूर्तता जितनी करना चाहिए ये लोग करते नहीं, और दूसरी बात ये ब्लैकमेलिंग करके, ये भ्रष्टाचार करके बाहर सिलेंडर बेचते हैं। और आज इनका जो है एकदम बात सामने आ गई, क्योंकि पता लग गया कि 306 सिलेंडर आए और लगभग 100 से 125 सिलेंडर यहाँ से जाने के बाद आज भी इनके स्टॉक में, इनका इधरबुची में गोडाउन है, वहां भी आज भी इनका स्टॉक पूरा जमा है। बुलडाण्यामध्ये एलपीजी सिलेंडर घेण्यासाठी रात्री 12 वाजल्यापासून ग्राहकांची रांग लागली आहे। बुलडाण्यामधील ग्रामीण भागामध्ये नागरिकांची एलपीजी सिलेंडर घेण्यासाठी 1 किलोमीटर पर्यंतची रांग लागली आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये गॅस सिलेंडरचं सध्या वितरण सुरू आहे। 150-200 लोक रात्रीपासून आलेला इथं त्यांना सांगितलं बा नंबर वाईज तुम्ही घ्या, तर ते आम्हाला विविध कारण सांगत की बा आधीची बुकिंग 18 तारखेचे बुकिंग वालेले देऊ, 17 तारखेचे बुकिंग वालेले देऊ, मग तुम्ही 17 तारखेचे 18 तारखेचे बुकिंग वालेले जर तुम्ही सिलेंडर देऊ राहिले, मग 26 तारखेचे बुकिंग कशाला घेतल्या? म्हणजे आज इथं समजा 20-20 किलोमीटर वरून लोक आलेले आहेत सिलेंडर घेण्यासाठी। रात्री 12-12 वाजतापासून सिलेंडर उपाशी तापाशी आहे। ग्रामीण भागात शेतकरी वर्ग आहे, उन्हाचा तुम्ही जर पाहिला तर उन्हाचा तडका एवढा बसते, एखादं जर याच्यात दगावला तर कोल्याला एक जण दगावला तर सिलेंडर घेणार। जर असं काही झालं तर याच्यावर याची जबाबदारी कोण घेईल? राज्यामधल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। राज्यामधील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार